नमस्कार, मी दिनेश पवार. मेरा भारत शो साठी आजच्या पॉडकास्टला जे अतिथीगण आपण असं म्हणू शकतोय, जे सर्वांना आपल्या विनोदाने हसवत असतात आणि सर्वांचे लाडके आर्यक पाठक आज आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत. तर आर्यक पाठक, ज्याला प्रेमाने एपी म्हणतो, तर त्यांची जी जर्नी आहे, त्यांचा जो प्रवास आहे ॲज अ कॉन्टेंट क्रिएटर किंवा या टप्प्यापर्यंत ते कशा पद्धतीने पोहोचलेत, आपण त्यांच्याकडनं 1 to 1 जाणून घेऊयात. सो एपी, खूप खूप धन्यवाद. तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या ह्या मेरा भारत शोच्या पॉडकास्टसाठी उपस्थिती दिली. खूप फॉर्मल होते, पण आय होप पुढे त्या गोष्टी ज्या आहेत त्या विनोदाच्या मार्फत एक मोटिवेशन, जे लोक या क्षेत्रात ॲज अ करिअर पॉईंट ऑफ व्ह्यूने बघतायत त्यांच्यासाठी काहीतरी एक इन्स्पिरेशन ठरू शकतोय. इवन आय होप. येस. सो सुरू करूयात. इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड ते आज सक्सेसफुल कॉन्टेंट क्रिएटर, हा प्रवास किंवा हे ट्रान्सफॉर्मेशन कसं झालं? नाही, मी पहिली गोष्ट सक्सेसफुल कॉन्टेंट क्रिएटर नाही आहे. मी अजून पण स्ट्रगलिंग कॉन्टेंट क्रिएटरच आहे. हे कधी कधी जो स्वतः कॉन्टेंट क्रिएटर असतो, हे तुझं मोठं पण आहे. नाही, मोठं लहानपण नाही, हे खरं आहे, सत्य आहे. सक्सेसफुल कॉन्टेंट क्रिएटर जे मला वाटतं की 1 मिलियनच्या वर त्याचे फॉलोअर्स आहे, तो सक्सेसफुल आहे. एक त्याच्याकडे सांगायला एक आकडा आहे. तर मी अजून ती जर्नी फक्त चालू केलेली आहे. सो सक्सेसचा माझा अजून काही संबंध नाही. पण हे यार, आता तू जसं म्हटलं की 1 मिलियन ज्याचा क्रॉस आहे तो सक्सेसफुल कॉन्टेंट क्रिएटर आहे, म्हणजे तुझी सक्सेसची व्याख्या नंबर्स मध्ये आहेत की आज तू जे करतोय, ज्या तुझ्या घरच्यांना आज तुझ्यावर एक प्राऊड फील होतंय की यार तू जी निवड केली, की ज्या क्षेत्रात तुला जायचं होतं ते तू गेलास आणि तिथं तुला काहीतरी सक्सेसची व्याख्या वेगवेगळ्या आहेत, पण तिथं तुझा अर्निंग सोर्स चांगला आहे, तुला लाखो लोक ओळखतायत आणि रिस्पेक्टफुल चांगला कॉन्टेंट तू बनवतोय. सो लोकांच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने तू सक्सेसफुल आहे असं मला वाटतं. हा, लोकांच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने बघतच नाही. माझंच जे मला माहिती आहे की समजा जे काही आत्ता फॉलोअर्स आहेत किंवा जे काही चांगलं आहे, नॉट बॅड, पण सक्सेसफुल ही एक पीक आहे, ती अजून मी गाठलेली नाहीये. त्याच्यासाठीच प्रयत्न चालू आहे. तो प्रवास चालूच असणार आहे. तुझं आता आर्यक 2.0 या नावाने अकाउंट सुरू केलं. सो काय घटना घडली जे पहिल्या अकाउंटला खूप चांगला रीच मिळालेला होता, आणि त्यानंतर ती घटना काय घडली आणि तिथून तुला कसं परत बाउन्स बॅक करायला लागला? नाही, माझं आधी एक अकाउंट होतं आर्यक 2511 नावाचं, ते अजून पण आहे. पण मी जेव्हा इंजिनिअरिंगला होतो तेव्हा मी एक फोटोग्राफर होतो, आणि फोटोग्राफर असताना जसे आपण सगळेच वागतो तसं मी सुंदर सुंदर मुलींच्या डीएम मध्ये घुसून त्यांना सांगायचो की मी फोटोग्राफर आहे, मी तुमचे फोटोज काढू का, व्हिडिओज काढू का, मग आपण टॅग करू, कोलॅब करू वगैरे वगैरे. मला असं होतं की मला कोणी लाईक करणार नाही तर मी मुलींचे फोटो वापरून लाईक्स घेईल, असं माझं आधी हे होतं. मग मुलींना डीएम करून करून मी दमलो, कारण कोणीच मला रिप्लाय कधी केले नाही. फोटोशूट तर माझा एकही झाला नाही. मग शेवटी लॉकडाऊन नंतर मी म्हटलं की आता आपल्याला आपलाच चेहरा वापरून लाईक्स घ्यायला लागतील, आणि म्हणून मी आर्यक 2.0 नावाचं दुसरं अकाउंट चालू केलं आणि त्याच्यावरती मी रील्स टाकणं चालू केलं. ओके, म्हणजे एक पर्सनल अकाउंट आणि एक प्रॉपर प्रोफेशनल की जिथं फक्त कॉन्टेंट नाही. ऍक्च्युली ते पण प्रोफेशनल अँगलनेच होतं, पण कधी मुलींनी भाव दिला नाही म्हणून मला स्वतःलाच. पण आज भरपूर मुलींची लाईन लागलेली आहे. काय माहिती, बघू, तेवढं नाही माहिती मला अजून. कधी डीएम चेक नाही केले मी. ओके, सो डीएम चेक नाही केलेत. आता जे ऑडियन्स किंवा फॅन्सचे जे काही डीएम्स येत असतात ते चेक करत असतो का? हो. काय प्रतिक्रिया असतात? काय चांगलेच असतात, म्हणजे तुझे स्टाईल खूप भारी आहे, स्वॅग आवडतो, म्हणजे बरेच चांगले असतात. एक इंजिनियर जेव्हा तू तुझी डिग्री कंप्लीट केली आणि आजकालच्या इंजिनिअरिंग पासआउट झालेल्या स्टुडंटची, जे IT प्रोफेशनल्स आहेत, त्यांची व्यथा अशी आहे की आमच्यापेक्षा कॉन्टेंट क्रिएटर सगळ्यात जास्त अर्न करतोय, सगळ्यात जास्त तो स्प्रेड करतोय स्वतःला, वेगवेगळ्या विभागात असेल, वेगवेगळ्या देशात परदेशात असेल, आणि सेटल लाईफ आहे. तर याबद्दल, त्यांच्या व्यथाबद्दल तुझं काय म्हणणं? सेटल लाईफ विथ तर आमची बिलकुल नाहीये. म्हणजे माझं असतं की 24 तास माझ्या डोक्यात कॉन्टेंट असतो, हे करू ते करू. आणि दुसरं म्हणजे सगळ्यांना जमणार पण नाही, म्हणजे मी असं सल्ला पण देणार नाही की तुम्ही हे करा. मी उलट म्हणेल की तुम्ही जर इंजिनिअरिंग केलंय, शिक्षण घेतलंय, तर नोकरीच करा किंवा व्यवसाय करा दुसरा, पण कॉन्टेंटच्या नादी नका लागू, कारण सोपं काम नाहीये. आणि आम्हाला असं वाटतं की म्हणजे आम्ही असं म्हणतो की आम्ही चोजन वन आहे, की आम्हाला ते डोकं दिलंय की आम्हाला त्या त्या क्षणी तो कॉन्टेंट सुचतो. तर तो सुचला नाही तर तुम्ही नाही ते ऍज अ करिअर सस्टेन करू शकत.
सो सोपं तर अजिबात नाहीये. सगळ्यात मोठं सगळ्यात अवघड काम कॉन्टेंटच आहे की मार्केटमध्ये टिकवणं, लोकांना एंटरटेन करत राहणं, त्यातनं पैसे कमवणं. तर हे सगळ्यात अवघड काम आहे जे आम्ही करतोय. खरं तर तू म्हणजे प्रेक्षकांच्या अगेन्स्ट हे आन्सर झाला असं मला वाटतं की प्रेक्षकांना अपेक्षा असेल की आम्ही ते लाईफ दाखवतो की ते खूप इझी आहे, खूप सोपं आहे, दररोज बाहेर फिरायला मिळतं, खायला मिळतं, अब्रॉड ट्रिप होते, सगळं हवं होते. पण त्याच्या मागे जे आम्ही कष्ट करतोय ते कोणाला दिसत नाही. लोकांना फक्त एक 1 मिनिटचा व्हिडिओ दिसतो, पण तो 1 मिनिटचा व्हिडिओ बनायला आम्ही अख्खा दिवस कसं आमचं करून घेतो, कसे मारून घेतो हे लोकांना कळत नाही. ते जेव्हा प्रोसेस कळेल तिथे उभं राहून की आम्ही कसं उन्हात शूट करतो, रिटेक होतात, व्हिडिओ फेल होतो, सुचत नाही, ब्रँडचं प्रेशर असतं, ते जेव्हा कळेल तेव्हा त्यांची फाटेल. बरं, मग ज्या लोकांना एन्थुझियाझमने त्यांना वाटतंय की यार आपण यायला पाहिजे आणि त्यांना वाटतंय की आपण हे करिअर जर का चूज केलं तर तिथं आपण सक्सेसफुल होऊ शकतो, सो अशा लोकांसाठी काय सल्ला? नका येऊ. अच्छा, स्ट्रेट अवे आम्हालाच करू द्या. हो. गर्दी इंस्टाग्राम आणि युट्यूबवर गर्दी खूप झाली आहे, ती नका वाढवू. तर जे कारण काय म्हणजे मी कोणाला बघून या क्षेत्रात नाही आलेलो. असं नाही की अरे भुवन बामचं झालं म्हणून माझं होईल, चला जाऊ झालं, भुवन बामचं झालं, आपण भुवन बाम नाहीये. सो जिसका होणे का उसका होई जाता है. पण एक्सचं बघून जर वाय गेला मागे मागे तर वायचं कल्याण होईल, असं हे आहे. सो काही कॉन्टेंट क्रिएटरची आता सध्या परिस्थिती अशी आहे की त्यांचा कुठला तरी तुक्क्यात एखादा रील व्हायरल झाला किंवा मिलियन्स व्ह्यूज त्याला मिळालं, सो त्याचा मधला जो कॉन्टेंट क्रिएटर तो जागा होता. सो ते कितपत योग्य आहे? तो जागा होईल पण तो एका वीक मरून पण जाईल तो कॉन्टेंट क्रिएटर. त्याच्यामुळे एक व्हिडिओ मिलियन जाऊन काही होत नाही. कन्सिस्टन्सी लागते. 4 वर्ष कंटिन्यू तुम्हाला हे करणं, 4-5 वर्ष काम आहे. तुमची एक इमेज बाहेर, एक व्हिडिओ काय 1 मिलियन कोण लक्षात ठेवतो? तुम्ही सांगा, दिवसाला लाखो रील तुम्ही बघतात, कोणाला आठवतं कोण चेहरा आहे काय केलंय? त्याच्याने काही होत नाही. सो ते करत राहणं हे काम आहे. आणि मी काय सल्ला म्हणून देत नाहीये, मी कोणीच नाही असं बोलणार. मी अरे सांगतोय माझ्यावरती जर बनला तर मी अरे सांगतोय, मी शहाणपणा करत नाहीये, पण सांगतोय की हा माझा एक्सपिरियन्स आहे की एक व्हिडिओ व्हायरल जाऊन काही होत नाही. आता मी करतोय म्हणून मला मी या स्टेज पर्यंत पोहोचलोय की आय नो फ्यू थिंग्स अबाउट दिस. ओके, शॉर्ट टर्म गोल काय आणि लॉंग टर्म गोल काय? शॉर्ट टर्म गोल यार असा असतो फॉलोअर्स आणि ब्रँड्स. व्हिडिओ करा, थोडंसं फेमस व्हा आणि आपले खिशे भरून घ्या, हा शॉर्ट टर्म गोल आहे. पण लॉंग टर्म जर म्हटलं तर माझे असे काही बॉलिवूडचे सेलिब्रिटीज आहे मला सगळ्यात जास्त आवडते, तर मला त्यांच्यासोबत काही ना काही काम करायचंय. ते माझं लॉंग टर्म गोल आहे. वेब सिरीजच्या माध्यमातून असू द्यात, रीलच्या माध्यमातून असू द्यात, काही असू दे, कुठलं पण काम चांगलंच आहे. फक्त मला त्यांच्या सोबत काहीतरी स्क्रीन शेअर करायचे, त्यासाठीच माझं हे सगळं धडपड चालली आहे. सो आता तुझी जी अर्निंग आहे ती एका इंजिनियर पेक्षा नक्कीच जास्त आहे. आणि तू जसं म्हटलं की शॉर्ट टर्म गोल आहे की चांगल्या ब्रँड्सला आपण अटेम्प्ट कसं करू शकतोय किंवा आपला फॉलोअर्स कसा वाढवू शकतो. आणि लॉंग टर्म आहे, बट ऑब्वियस बॉलिवूडमधले काही सेलिब्रिटीज आहेत जी तुझी इच्छा आहे की त्यांच्यासोबत काम करायला पाहिजे. पहिले आपण शॉर्ट टर्म गोलवर बोलूयात. जी अर्निंग तुझी होते ती नक्कीच एका चांगल्या IT कंपनीत जॉब करत असलेल्या एम्प्लॉयपेक्षा जास्त आहे, तर साधारणतः ते किती असेल? काय आता असं माझं, मी पाहिजे ते कपडे घेऊ शकतो, किती वेळ हॉटेलला जेवू शकतो, मी फिरायला जाऊ शकतो. डिजिट मध्ये सांगितलं की 7 डिजिट आहे ना भाऊ? 7 डिजिट काय 6 डिजिट मध्ये. ओके, 6 डिजिट मंथ, गुड. 6 डिजिट पर मंथ कमी नाही, म्हणजे त्याच्यात अजून खरी फिगर नाही, ते हाईड केलेली अमाऊंट तू सांगतोयस. बरं, पण फॉलोअर्सला लिमिट नाही की आपण किती इन्क्रीज व्हायला पाहिजे, ती इच्छा कधीच असं नाही की हा इथपर्यंत ओके झालंय. पण ब्रँड्स, की तुला काय वाटतं की कुठल्या ब्रँड्स पर्यंत तू पोहोचला पाहिजे किंवा कुठल्या ब्रँड्सने तुला रीच केलं पाहिजे, साधारणतः कॅटेगरी? आता जे आम्ही ब्रँड्स घेतोय तर ते समजा 10 पैकी 3-4 ब्रँड्स मला मुंबईमधून येतात. ते मोठे मोठे असतात, म्हणजे थम्सअप सोबत मी काम केलंय, स्विगी सोबत केलंय, मॅकडॉनल्ड सोबत केलंय, तर हे असे मोठे ब्रँड्स मुंबईमधून येतात. पण बाकीचे 7 ब्रँड जे ते पुण्यातले असतात ते पण चांगलेत, हे पण चांगलेत, पण मला मुंबईतले जे येतात ती फ्रिक्वेन्सी मला वाढवायची. पॅन इंडिया ब्रँड बेसिकली आपण म्हणतो, स्प्राईट झालं, असे जे ब्रँड मोठे मोठे
ऑलरेडी रेप्युटेशन असे यायला पाहिजे. त्याच्या मागचं कारण काय, तगडे पैसे मिळतात म्हणून. तगडे पैसे आणि रेप्युटेशन. तुम्ही तो शेअर की चला बाबा आज स्प्राईटच्या सोबत जर आपण कोलॅबोरेशन करतोय, किती मोठी कंपनी वर्ल्ड वाईड त्याचे प्रोडक्ट्स विकले जातात. सो आपल्याला आपलं भारी वाटतं की ओके त्या कंपनीपर्यंत आपलं प्रोफाईल गेलेलं आहे. सो कंपनी अप्रोच करते की एजन्सीज अप्रोच करतो? एजन्सीज. ओके. सो आता दिवसाचं जे शेड्यूल असतं साधारणतः त्याचं मॅनेजमेंट कशा पद्धतीने असतं? जिथं कॉन्टेंटवर पण भर द्यायचा आहे, जो कॉन्टेंट तू स्वतः करतोय, जिथून मे बी अर्निंगची अपेक्षा 0 आहे, पण त्या कॉन्टेंटवर आपण जीवित आहोत आणि त्या कॉन्टेंटच्या बेसिसवर आपल्याला ब्रँड्स अप्रोच करणार आहे. सो साधारणतः 30 दिवसापैकी कसं शेड्यूल केलेलं असतं की यार आपल्याला काही दिवस ब्रँडसाठी शूट करायचंय, काही दिवस आपला जो कॉन्टेंट आहे ज्याच्यावर आपली ओळख आहे ते पण करायचं. सो कशा पद्धतीने मॅनेज करतो? मी डेली शूट नाही करत, मी ऑल्टरनेट डे करतो. ओके. सो आणि असं शेड्यूल असं काही असं खूप काही प्लॅन नसतं आमचं. आम्ही फक्त नेक्स्ट डे काय करायचं एवढाच विचार करतो की आपलं उद्या काय व्हिडिओ करायचं, याच्या पलीकडे मी काय डोक्यात माझा कल्पना नसते. सो जर नेक्स्ट डे जर ब्रँडची अर्जन्सी असेल तर ब्रँड करतो, ब्रँड नसेल तर आपला ऑर्गॅनिक करतो. ओके, फाईन. 2 गोष्टी आहेत की एक इंडिव्हिज्युअल कॉन्टेंट क्रिएटर जो स्वतः आपला कॉन्टेंट करतोय, शूट करतोय, ज्याच्या मागे मित्र परिवार किंवा कम्युनिटी नाही आहे किंवा ग्रुप नाही आहे. आणि एक सेकंड जर का प्रकार बघितला की जिथं ग्रुपिझम झालेला आहे, आपला एक वेगळा ग्रुप आहे, मग ते मुंबईतले काही क्रिएटर्स असतील, पुण्यातले काही क्रिएटर्स असतील, तुला काय वाटतंय की कुठल्या गोष्टीला जास्त बेनिफिट होतो, म्हणजे ग्रुपमध्ये काम केल्याने की इंडिव्हिज्युअल? आता इंडिव्हिज्युअल क्रिएटर पण जरी मोठा असेल ना तरी पण त्याची टीम बनतेच. रायटिंग टीम बनते, एडिटिंग टीम बनते, कॅमेरा टीम बनते, मार्केटिंग टीम बनते. फक्त दिसतो तो समोर कॅमेरा समोर म्हणून आपल्याला वाटतं तो एकटा आहे, पण त्याची बॅकएंड टीम खूप मोठी असते. भुवन बम हा असा एक्झाम्पल आहे की तो एकटाच आहे, इंडिव्हिज्युअल आहे, पण त्याची बॅकएंड टीम एवढी मोठी की आपल्या सगळ्यांचं हे होईल. त्याच्यामुळे असं काही नाहीये. आणि जिथं ऑनस्क्रीन जसं की तू बऱ्याच जणांसोबत दिसतो त्याच्यामुळे ते वाटतं की ग्रुप आहे. नाही, त्याच्या दोन्ही गोष्टी हे असतं. फक्त काय एकटे करा का ग्रुप मध्ये करा, पण चांगलं करा एवढंच फक्त हे. म्हणजे मला आता याच्या एक पॉईंट मला बोलायचं आहे, काही क्रिएटर्स आहेत पुण्यातले खूपच भंगार कॉन्टेंट करतात. म्हणजे असं वाटतं की त्यांना पोलीस कंप्लेंट करून त्यांना मारावं. आणि आम्ही करणार लवकरच हे पाऊल उचलणार आहे. जर आमच्या ग्रुपमध्ये चाललंय प्लॅनिंग, तर काही खूपच फालतू पोर आहेत. तर फक्त इंस्टाग्राम एक ऍप फुकटात आहे, आपल्याकडे दररोज काही टाकायला मिळतं, आणि आपल्याकडे एक मोबाईल आहे ज्याला कॅमेरा आहे, आणि आपल्या घरी इंटरनेट आहे, 3 गोष्टी आहे म्हणून ते लोक व्हिडिओ टाकतात. त्याच्यामुळे हा फालतूपणा जर बंद झाला तर खूप बरं होईल. यार मला खरंच रिस्पेक्ट जागा झाला जो होतं त्याच्यापेक्षा जास्त. कारण की आता वल्गर कॉन्टेंट किंवा खूप लिमिटच्या बाहेर जाऊन काहीतरी कॉन्टेंट बनवतात, ज्याच्यामुळे आजकाल फॅमिली, पारिवारिक किंवा लहान मुलं सुद्धा आजकाल म्हणजे स्क्रोल करत असतात रील. तर याच्याशी रिलेटेड तुम्ही पाऊल उचलणार आहात, पण काय वाटतं ह्या लोकांना कुठेतरी बंधन घातलंच गेलं पाहिजे? नाही, म्हणजे काय आहे, समजा फॉर एक्झाम्पल समय रेनाने समजा ही ट्रेंड समजा आणली, वल्गर पण नाही, तर मला खूप भारी वाटलं कॉमेडी. तर वल्गर नाही करत तो, फक्त शिवाय घालणं आहे हे, पण तो खूप तो लोकांना हसवतो. मला माहिती की मी जेव्हा बघतो तर मला हसू येईल तासभर, मी विसरून जाईल की बाकीचं जग. पण त्याचं त्यांनी म्हणतात ना की एव्हरी ओरिजिनल हॅज अ चीप कॉपी. त्याचे चीप कॉपी इतके बनत चालले की त्यांना ते लेवलच कळत नाही आपली, की यार आपण फनी नाहीये, आपण भंगार काहीतरी करतोय, कॉपी करतात. आपण ज्याचा कॉपी करतोय तो देव बनून गेलाय, तो झाला फेमस. आपलं काय? तर हा विषय जे आहे हे खूप चुत्तेगिरी आपल्याकडे चालली आहे. ओके. सो माझा याच्यानंतरला लगत क्वेश्चन आहे, कॉमेडी जॉनर किंवा जॉनरमध्ये कॉमेडी घेणं किंवा मग एक इन्स्पिरेशनल घेणं किंवा मग काहीतरी मोटिवेशनल घेणं किंवा ऍक्शन मध्ये करणं, त्याच्यामध्ये कॉमेडीला प्रेफरन्स आहे. याचं मग तुझ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने काय कारण आहे? म्हणजे लोकांना स्ट्रेस बस्टर आहे किंवा लवकर त्यांना असे ऑलरेडी दिवसभरात बऱ्याच गोष्टींमध्ये अशा याच्यात अडकलेल्या असतात की सिरियस नोटवर सगळा दिवस गेलेला असतो, तर त्यांना कुठेतरी रिलॅक्सेशन पाहिजे असतं, आणि जिथं स्ट्रेस बस्टर यार म्हणून कॉमेडी चांगला. पण कॉमेडीला प्रेफरन्स आहे असं कोणी सांगितलं? असं काही नाहीये. पण मोस्ट ऑफ द व्ह्यूज किंवा स्प्रेड होणारा जो कॉन्टेंट तो फनी कॉन्टेंट असतो. म्हणजे आता काय फनी सगळेच बघतात ना, मला असं वाटतंय. फनी मध्ये पण 100 प्रकार आहे, काय टाईपचं फनी आहे. मी माझा कॉन्टेंट फनी नाही मानत, मी कॉमेडी नाही करत. मला फनी कोणाचं वाटतं तर अथर्वचा फनी वाटतं, की त्याला बघून मला हसू येतं, म्हणजे लिटरली मी स्माइल करतो. तर माझा फनी नाहीये, माझं रिलेटेबल आहे, आणि माझं मी काहीतरी म्युझिक एडिटिंग करून मग मी एक स्टाईल दाखवतो. मी कॉमेडियन नाहीच आहे.
ओके. मी नेहमी सांगतो सगळ्यांना की माझं फनी मध्ये काउंट करू नका. फनी म्हणजे मग खरंच हसू यायला पाहिजे की अरे आपलं हसू आलं बाबा, आपण काय भारी करतोय असं तुझा उद्देश नसतो. हा, माझं एखादी गोष्ट जशी बघितली तशी मला ते परत पोर्ट्रे करायचे, मग ते फनी असो का नसो. सो आता रायटिंग असेल किंवा कॉन्सेप्ट डेव्हलपमेंट असेल, शूट असेल किंवा एडिट असेल, हा प्रकार तू कसा मॅनेज करतो? इंडिव्हिज्युअल करतो की? मीच सगळं माझं मीच करतो. ओके. कारण तो माझाच कॉन्टेंट आहे, ते मला असं वाटत नाही की दुसरं कोणाच्या डोक्यातनं तसं कल्पना येईल. आणि तीच कॉन्टेंटची खासियत आहे की आपण जसा विचार करतो ते दुसरं कोणाला जमणारच नाही करायला. म्हणूनच कॉन्टेंट क्रिएटर हा सगळ्यांपेक्षा भारी आहे. म्हणजे तो इंडिव्हिज्युअल मल्टिपल वर्क जो आहे, एक रायटर फक्त लिहूच शकतो, तो रायटर उद्या ऍक्टिंग नाही करू शकत, एडिटिंग नाही करू शकत. पण कॉन्टेंट क्रिएटर आमच्याकडे 5 कला आहे, आम्ही 5 गोष्टी करू शकतो. आम्ही लिहू शकतो, ऍक्टिंग करू शकतो, एडिटिंग करू शकतो, स्वतःला लिखतो पण आहे आम्ही. क्लॅरिटी जास्त येते असं सगळंच करतो. कॉन्टेंट ज्याने लिहिलेला असतो त्याला माहिती आहे की मला शॉर्ट काय घ्यायचं, बरं शॉर्ट घेतल्यानंतर एडिटला मला काय लावायचं हे ऑलरेडी माहिती असतं, म्हणून ते थोडं इझी होतं. पण हेक्टिक नाही होत. मग डोळ्याखाली काळं पडलंय, इथे टक्कल पडत चाललंय, सगळे हेक्टिक म्हणजे वाट लागत चालली. पण आम्ही एन्जॉय, सुरुवातीला बोलला की एवढं सोपं नाही, तरी पण एन्जॉय करतोय. हेक्टिक आहेच, पण जे मिळतंय ते हेक्टिक पेक्षा खूप जास्त मिळते, सो काही प्रॉब्लेम नाही. अथर्वचा विषय निघाला. अथर्वशी आज किती वर्ष आधी तुम्ही एकमेकांना भेटलेत आणि ज्यावेळेस भेटलेत त्यावेळेची परिस्थिती आणि आजच्या परिस्थितीमध्ये किती तफावत आहे? काय, मी त्याला 2021च्या ऑगस्ट मध्ये भेटलो. मी त्याला ऍज अ फॅन DM केला होता. करेक्ट. मग भेटलो वगैरे, तिकडनं आमची फ्रेंडशिप खूप चांगली झाली आणि आता 4 वर्ष झाले आता आम्ही सोबत काम करतोय. सो तो मी त्याला भेटलो तेव्हा त्याचे 3000 फॉलोअर होते आणि माझे 300 होते. माझं अकाउंट ते प्रायव्हेट होतं, माझा असं विचार पण नव्हता कधी मनात. झालं आणि आता ते शिखरावर पोहोचला. तो म्हणजे बघ काय असतं की आपण ज्या वातावरणात राहतो त्या पद्धतीने घडत राहतो. सो बट ऑब्वियस आहे की तुमचा जो काही ग्रुप आहे, तुम्ही एकत्र ज्या काही कलाकृती घडवतायत ते लोक पसंतच करतात. सो बट ऑब्वियस आहे की अथर्व सोबत तुझं नाव किंवा तुझ्यासोबत अथर्वचं नाव लागलेलंच. बरोबर. त्याच्यामुळे ते लोकांना बघायचा दृष्टिकोन एकच झालेला. बरोबर. अरे बी तू आधीच बोललाय की तू मल्टिपल वर्क जे आहे ते स्वतः करतोय, त्याच्यामुळेच ते कॉन्टेंट क्रिएशन एवढं इझी नाही आहे. पण कधीतरी मित्रांचे असेल किंवा आपली आता तुझी टीम पण तशी बनत चाललेली आहे, तर त्या टीमचा कसा वाटा आहे तुझ्या या सगळ्या गोष्टींमध्ये आणि तुझ्या लव्ह लाईफ बद्दल थोडंसं जाणून घ्यायला. तू आधी म्हटलेलं की सुरुवाती जी मी केलेली ते ॲज अ फोटोग्राफर कॉलेजमध्ये मी बरेच DMs करायचो, कोणी इंटरेस्टेड नव्हतं. पण आता तर ती परिस्थिती नाही आहे. आता तुला जे नेम फेम मिळालेलं आहे तर त्या पद्धतीने बट ऑब्वियस आहे की अप्रोच करणारा भले त्याचा स्वार्थ वेगळा असेल, मुलीचा स्वार्थ वेगळा असेल की मे बी कनेक्शन जर का झालं तर आपल्याला ते नेम फेम मिळू शकतं. सो याबद्दल थोडं जाणून घ्यायला आवडेल. टीम असा प्रकार नाहीये, मित्र ते सगळे, ते पण व्हिडिओ करतात, त्यांना लागेल तेव्हा मी हेल्प करतो, मला लागेल तेव्हा ते करतात. असं टीम असंच नाहीये, पण आहे म्हणजे तसं एकमेकांना सहाय्य करतात. ओके, बरं. मग आता लव्ह लाईफ बद्दल जे काय मी म्हटलो, तर आता कोण आहे संपर्कात आणि संपर्क क्षेत्राच्या बाहेर येते सध्या माझ्या. त्याच्यामुळे कसं आहे, माणसाने फक्त प्रयत्न करत राहायचे. संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहे म्हणजे बावधनच्या रेडियसच्या बाहेर आहे. नेमकं आपल्यापेक्षा कॉन्टेंट क्रिएटरचा नेम फेम जास्त आहे की आपल्या एरियामध्ये त्या झोन मध्ये बसत नाही? कसं असतं, हे जे मुली जे आपल्याला आवडतात त्यांना फरकच पडत नाही की आपण कॉन्टेंट क्रिएटर आहोत का काय आहोत, फेमस आहोत का नाही आहोत. आणि चांगली गोष्ट आहे मला वाटतं की ते बघून फक्त येत नाही. तर मी असं नोटीस केलं की यांना ऍज अ पर्सनच फक्त आपण पाहिजे असतो, बाकीचा आपला जो ऑरा आहे हे सगळं आपण तिकडे विसरून जायचं. त्या ठिकाणी आपण मी शहाणपणा केला की माझे एवढे फॉलोअर आहे, माझं हे, मग ती म्हणून घरी बस. अच्छा, म्हणजे त्यांना ते नाही आवडत, अजिबात नाही. त्यांना इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटी, ती आपली फॅन नको. त्याच्यामध्ये असं होईल की हा किती भारी असं नको. ते ह्युमन टू ह्युमन ते कनेक्शन झालं पाहिजे. आणि मी अशी बडबड करतो जसं काय माझ्याकडे आहेच कोणी, तसा काही विषय नाहीये. तर खरं कबलत नाही फक्त. नाही खरं विरत काय, ते जेव्हा कसं आहे मी तेच म्हणते, माणसाने प्रयत्न करत राहायचे. ज्या दिवशी काही चांगलं होईल त्या दिवशी सगळ्यांना कळून जाईल. होईल चांगलं नक्कीच होईल. बरं, मुलींचा विषय निघालाय. मुलींना आपल्या कॉन्टेंट मध्ये जर का ऍड केला तर त्याच्यामुळे पॉप्युलॅरिटी मिळायला सोपं होतं. त्यांना पण खूप मिळते, आपल्यालाही मिळते.
फक्त ती मुलगी जर खूपच भारी असेल आपल्यापेक्षा मग फक्त तिला मिळते. मग अच्छा, मुंबईतला आहे क्रिएटर असा, मुंबईतला क्रिएटर, त्याने घेतले सुंदर सुंदर मुलींना व्हिडिओमध्ये, आयडिया याची, कष्ट याची, आणि ती फेमस होऊन गेले, हरावून गेला खालीच. ओके, त्याच्यामुळे थोडं बॅलन्स पाहिजे. आपण तेवढं भारी पाहिजे, ती पण तेवढीच भारी पाहिजे. आपण जर कॅटरीना कैफ आणून उभी केली तर तीच फेमस होणार. पण तुला असे डीएम्स येतात जे चांगल्या मुलींचे की मला एखाद्या कॉन्टेंट मध्ये घे? येतात. मग तू नाही एंटरटेन करतो? नाही. त्याच्या मागचं रिझन जे तू आता मुंबईचा किस्सा सांगितला? नाही, असं काही नाही. मला असं नकोय की ती मला अप्रोच करते, मग ते मला इझी वाटतं की हा चल तिने केलं नाही, मला अप्रोच, मला चेस करायचंय. मला समजा आज 3 लाख फॉलोअर वाला क्रिएटर आहे, तर मला असं पाहिजे की मी 6 लाख पर्यंत गेलं पाहिजे, त्या मुलीला मी चेस केलं पाहिजे की तिने मला भाव दिला पाहिजे. जर मलाच कोणतरी 50,000 वाले डीएम करते तर मग काही फायदा नाही, माझा काही फायदा नाही. मेरे को ऊपर का देखणे काय, असा माझा अप्रोच आहे. सो मी त्यांना नाही रिप्लाय करत. जे आपल्या लीगच्या बाहेर ना तेच टार्गेट पाहिजे आपलं. करेक्ट, जेणेकरून आपल्यालाही तो बेनिफिट. आईला हिचा रिप्लाय मला काय येत नाही, लागू हिच्या मागे, असा विषय. आणि या सगळ्या गोष्टी करत असताना आपणही डाऊन टू अर्थ राहतो. डाऊन टू अर्थ तर मी आहेच बाबा. मी असं काही आतापर्यंत उखडलंच नाही की मी ढगात जाईल, खरंच नाही. तरी मी सांगतोय की डाऊन टू अर्थ तेवढं. म्हणजे माझं मेन कारण हे आहे की मी अथर्व सुदामेकडनं पॉईंट घेतलाय की तसं म्हटलं तर तो खूप मोठा माणूस आहे आजच्या डेटला. म्हणजे आता पण तो हरभजन सिंग सोबत रील करायला गेलाय. हरभजन सिंग त्याला फॉलो करतो, तो खूप मोठा माणूस आहे. पण सोनू निगमचा पण रिप्लाय सगळं सो तो खूप मोठा माणूस आहे, पण तो प्रचंड डाऊन टू अर्थ आहे. त्याच्यामुळे जोपर्यंत तो मस्ती करत नाही तोपर्यंत आम्ही कोणीच करणार नाही, असं हे आहे. म्हणजे कुठेतरी तुम्ही लिडरशिप ची क्वालिटी त्याला दिली किंवा ऍज अ लीडर तुम्ही मेंटॉर ते होऊनच गेले त्याच्यामध्ये. ऑफकोर्स म्हणजे असं असतंच. इंस्टाग्राम बरोबरच युट्यूब वर पण तू आपलं नशीब आजमावलं. सो तिकडं काय रिस्पॉन्स आहे युट्यूबला, आणि तिथला जो कॉन्टेंट आहे तो ऍज कम्पेअर्ड टू इंस्टाग्राम डिफिकल्ट आहे? युट्यूबवर ग्रो होणं थोडं डिफिकल्ट आहे, पण म्हणजे युट्यूबवर पण माझे 2 लाख आता झालेत. पण युट्यूबची ऑडियन्स खूप डेंजर आहे. म्हणजे मला इंस्टाग्रामवर मला फक्त प्रेम मिळतं, युट्यूबवरती मला अख्खे हेट कमेंट्स मिळतात. का रिझन? आणि इंस्टाग्रामचे फॉलोअर्स आहे ना माझे फॉलोअर्स आहे, त्यांना मी आवडतो म्हणून त्यांनी ते फॉलोचं बटन दाबलंय. करेक्ट. पण युट्यूबवरती मला म्हणजे मी असे एक व्हिडिओ केला मागच्या वर्षी गणपतीबद्दल, तर तो व्हिडिओ इंस्टावर पण व्हायरल गेलाय, युट्यूबवर पण गेलाय. पण युट्यूबवरती मला 800 का 900 हेट कमेंट्स आहे आणि इंस्टावर एक पण हेट कमेंट नाहीये. तर मला ते कळलं की इंस्टाग्रामवर लोकांना ते मला हेट कमेंट टाकतच नाही कधी. जर व्हिडिओ नाही आवडला ना तर काहीच कमेंट येत नाही, निगेटिव्ह टाकत नाही काही, पण जे आहे ते सगळे चांगले असतात. पण युट्यूबवाले कचकचून म्हणजे गाण मारतात कमेंट सेक्शन मध्ये. तर ते ऑडियन्स नाहीत ते माझी, ते नॉर्मल लोक आहेत ज्यांच्याकडे रॅन्डम फीड वरती मी पोहोचलेलो आहे आणि मग ते बघतात आणि शिवाय घालतात, असं हे. मग म्हणजे काय, म्हणजे तिथला कॉन्टेंट करणं युट्यूबचं नाही थांबवतं नाही, ते युट्यूबच मेन आहे बाबा. युट्यूब उलट ग्रो करायचंय, पण युट्यूबचा एक सेपरेट कॉन्टेंट पाहिजे. म्हणजे माझा एक मित्र आहे आता, तो जरा आमचा कॉल झालेला, तर तो मला म्हटला की युट्यूब ग्रो करण्यासाठी तुला इंस्टाग्रामचीच रील उचलून तिकडे टाकली असं नाही करता येणार. हा मला प्रश्न विचारायचा होता की इंस्टाग्रामसाठी रेस्ट्रिक्शन्स खूप कमी आहेत, तेच युट्यूबसाठी खूप जास्त आहेत. सो आपण जनरली लोकांना हा गैरसमज झालाय की आपण एक कॉन्टेंट बनवला, तो फेसबुकलाही गेला, तो इन्स्टालाही गेला आणि तो युट्यूबलाही गेला, सो आपल्याला पॉप्युलरिटी तिघे ठिकाणी मिळू शकते. पण युट्यूबसाठी कॉन्टेंट बेस वेगळा असेल आणि त्यासाठी जर वेगळे एफर्ट्स असतील तर तिथं सक्सेस आहे. युट्यूबचं वेगळे कष्ट आहेत. युट्यूब पहिले हा ऍप समजून घ्यायचं गरजेचं. अजून मला पण नाही, मी एवढं नाही केलं एवढा अभ्यास युट्यूबचा, पण युट्यूबवर बनायचं असेल तर मग ते करणं गरजेचं आहे. मला वाटतं की मॉनिटायझेशन, मोठे मोठे पैसे येतात, ते वॉच टाइम वगैरे, तसं काय सगळं मला माहित नाही. मी कधी, तर मला यावर्षी करायची इच्छा आहे, पण ते सगळं जरा नीट माहित पाहिजे आपल्याला गोष्टी. डोंट वरी, DI7 फिल्म्स अँड मीडिया ह्या सगळ्या गोष्टींमध्ये डेफिनेटली हेल्प करेल. असं मार्केटिंग जेव्हा मला करायला जमेल त्या दिवशी मी सक्सेसफुल झालो असं मी सांगेल लोकांना, की सटल वे मध्ये आपलंच कसं आपण हवा करून द्यायची. नाही, तुमच्यासारख्या प्रेमळ लोकांच्या संपर्कात राहून या गोष्टी जर होत असतील तर 100% डेफिनेटली ग्रॅब केलं पाहिजे. बरं, युट्यूबवर आता सध्या अर्निंग आहे का? पहिला प्रश्न. दुसरा, इंस्टाग्रामवरनं काही लोकांना वाटतंय की तिथून अर्निंग नाही, म्हणजे ब्रँड्स कडनं आलेली अर्निंग, इंस्टाग्राम ऍप मधनं अर्निंग होते का? नाही, मला इंस्टाग्रामच्या ऍप मधनं नाही होत. बरं, इतर कोणाला? नाही, मला वाटत नाही इंस्टाग्रामवरनं अर्निंग इंडियातून चालू झालं असं वाटत नाही, मला तरी वाटत नाही. मे बी आय एम रॉंग, पण आउट ऑफ इंडिया तो फीचर आलेला आहे.
इथे इंडियन अकाउंट्सला आलाय की नाही म्हणजे मी चेक पण नाही केलं, पण युट्यूबवरून ऑफकोर्स होतं. साधारणतः त्याची फिगर कमी आहे, उगाच माझ्या ऑडियन्सला असं वाटेल की अरे काय. पण सॅटिस्फाईड आहे? नाही, ऑफकोर्स नाही. मी युट्यूब साठी काही मेहनत घेत नाही, सो मी तिकडनं काही अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे. पण भविष्यात जर का तिथं वेगळं कॉन्टेंट केलं तर यायला पाहिजे, ऑफकोर्स यायला पाहिजे. ओके, 6 डिजिट तरी महिन्याला यायला पाहिजे. ओके, मग आता इंस्टाग्राम वरनं अर्निंग जरी नाहीये म्हणजे ऍप थ्रू, पण तिथून पॉप्युलरिटी आहे आणि ब्रँड्स अप्रोच जास्त, सो मग असं म्हणायला हरकत नाही ना की ब्रँड्स कडनं जो पैसा मिळतो तो ऍक्च्युअल अर्निंगचा पैसा. हो, जे मी आधी बोललो की पॉडकास्ट मध्ये आपण ते ब्रँड्सचीच कृपा आहे सगळी. एपी यार, कॉन्टेंट करत असताना तुला लँग्वेजवर, पर्सनॅलिटीवर, सेल्फ डेव्हलपमेंटवर किती मेहनत घ्यावी लागली किंवा ती घ्यावी लागते का, किती गरजेची आहे का या सगळ्या गोष्टींमध्ये? जी टीका होते त्याच्या मागे आपण जे व्यक्तिमत्व असतो त्याच्यामध्ये सेल्फ डेव्हलपमेंट खूप गरजेचे असतं. मला असं वाटतं हे लँग्वेज आणि पर्सनॅलिटी या 2 गोष्टी बघूनच लोक तुम्हाला फॉलो करतात. या 2च गोष्टी जे लोकांना तुमच्याबद्दल आवडतात. म्हणजे समजा म्हटलं की राजसाहेब ठाकरे, त्यांच्याबद्दल आपल्याला काय आवडतं? ह्या 2 गोष्टी, लँग्वेज आणि पर्सनॅलिटी. करेक्ट. जे बोलतात आणि जसे त्यांचा ऑरा जे फिरतात, एक हात जरी वर केला, दुसरं काहीच नाही. मला वाटतं की एका माणसाकडे याच्यावर महत्वाचं काहीच नाही. झोप आहे आता आमचं हेच काम चाललंय की आपली पर्सनॅलिटी अजून कशी भारी भारी होईल, अजून कसं आपल्याला स्वतःला भारी राहता येईल, दाखवता येईल. किंवा फक्त राहणीमानच नाही किंवा हेच नाही, पण जे बोलणं किंवा जे व्यक्तिमत्व आहे ते सगळं मला वाटतं सगळंच इव्हेंच्युअली ग्रो होतं आपोआप, कारण ते रिस्पॉन्सिबिलिटी सगळंच ग्रो होतं सगळंच. म्हणजे आता समजा मागच्या वर्षी मी एकाच वर्षामध्ये 5 कंट्रीज फिरून आलो, तर मला आपोआप खूप जग बघायला मिळालं. मला असं कळलं की आपलं इथे आपण काहीच करत नाही, म्हणजे आणि आपल्याला वाटतं की हा ह्या चौकात आपण उभे म्हणजे आपण इथले बादशाह, पण जग खूप मोठं आहे. त्याला ते फ्री मिळालं का? हा, म्हणजे आता काय इन्फ्लुएन्सर्स आणि कॉन्टेंट क्रिएटरला खूप मोठी गोष्ट आहे ना, म्हणजे फ्री मिळाल्यापेक्षा काय ते आम्ही फ्री म्हणजे माझा शब्द मे बी चुकीचा, पण ते म्हणतो ना की त्याच्यासाठी पैसे मोजावे लागणार, मेहनत मोजावी लागलेलीच याच्या आधी. आम्हाला पैसे मिळाले त्याचे. वाव. हा, कारण तिथे आम्ही शो केला ना, आम्ही तिथे नाटक करायला गेलेलो, सो इट वॉज अ पार्ट ऑफ आवर वर्क. तर ते नशीबवान आहे की तिकडे आमचे शो लागले. अगेन अथर्वची कृपा. बरं, तुमची आता दुबई वारी पण झाली. हो, मग त्याच्यासाठी मला वाटतं कुठल्या ट्रॅव्हल कंपनीने तुम्हाला स्पॉन्सर. हो, हे भारी वाटतं का? ऑफकोर्स भारी वाटतं. आणि आम्हाला वाटणार, पण ते जी फिलिंग आहे की म्हणजे हे अचीव्ह केलंय, भले 2 पैसे कमी मिळाले तरी चालते, ही गोष्ट नाही. मला तर असं वाटतं की मला खूप बाहेरचा इन्फ्लुएन्स आहे आणि असं ओढ आहे मला खूप की बाहेर जावं असं हे असं. पण तिकडे खूप गोष्टी बघायला मिळतात. म्हणजे जे एक्सप्लोर करतो त्या गोष्टी वेगळ्यात, अर्निंग होते ती गोष्ट वेगळीच, आणि जे नवीन शिकायला मिळतात ते सुद्धा आपल्या ज्ञानात भर पाडतात. बरोबर. बरं, फिल्म मध्ये आता अपकमिंग मध्ये किंवा रिसेंट वर्क मध्ये काही गोष्टी आहेत की ज्या लाईनअप आहेत की जी तुझी इच्छा आहे की यार ऍटलिस्ट हिंदी, किंवा तू जसं मगाशी म्हटलं की काही बॉलिवूडचे काही सेलिब्रिटी सोबत तुझी काम करायची इच्छा आहे, पण रिसेंटली यार मराठी पासून का असेल ना, मग ते चाहे वेब सिरीज असेल, ऍड्स असतील किंवा मग सिरियल, सिनेमा, तिथून काहीतरी एंट्री झाली पाहिजे. मी 2 मराठी पिक्चर केलेत आतापर्यंत आणि दोघं इतके दणदणीत फ्लॉप पडलेत की ते दोघांचे ऍड करून 9 लोकांनी पण तो पिक्चर बघितला नसेल. त्याच्यामुळे मी नाही ऑफकोर्स मी नाव घेऊ शकत नाही, पण ते नाव तुम्हाला माहित पण नसेल इतकं ते हे की नाव घेऊन तुम्हाला काय व्ह्यूज मिळणार नाही, काहीच मिळणार नाही. पण ते ठीक आहे, ते मला 3 वर्ष आधी ऑफर झालेलं, तेव्हा मला खूप भारी वाटलं. स्वतःहून पिक्चर मिळतोय तर कोण नाही म्हणेल ना असं ह्याच्याने. सो ते 2, त्यानंतर असं काही मला कुठली ऑफर नाही आलेली. आणि म्हणजे कॉन्टेंट क्रिएटरने फिल्म केले, म्हणजे आता मी तुझीच गोष्ट, भरपूर कॉन्टेंट क्रिएटर्सला घेऊन सिनेमे बनवले जातात. म्हणजे आता सुरतचं जर म्हटलं तर झापू तो बिग बॉसचा विनर झाला आणि त्याला फिल्म ऑफर झाली. बरोबर. काय वाटतंय की आपण जास्त पलीकडचा विचार करून किंवा जास्त मोठे स्वप्न घेऊन आपण ते करायला जातोय आणि त्याची तयारी तेवढी पुरेशी झालेली नसते. काय वाटतं याच्याबद्दल? नाही, आता सूरज चव्हाणच्या केसमध्ये तो पहिले तो बिग बॉस विनर आहे, त्याच्याकडे खूप मोठी पोस्ट आहे ती एक. आता विनर असणं वेगळं आणि ऍक्च्युअली कलाकार असणं वेगळं. नाही, कलाकारच आहे तो, असं काही नाही की हे तो त्याच्या याच्यावर जिंकलाय. आपण बघायचो की नाही, मीम्स बघायचो, त्याने आपल्याला एंटरटेन केलंच, कसंही असेल काही असेल तरी आपण बघायचो. तर तो कलाकारच झाला आणि त्याचा पिक्चर पण चालणार.
तरी एवढे मोठे क्रेज त्याचे बिग बॉस विनर ही खूप मोठी पदवी आहे. डायरेक्टली आमदार नगरसेवक झाल्यासारखं तुमची हवा होते की बिग बॉस विनर आहे, त्याच्यामुळे ते तर आहेच. सो मग आता जे 2 सिनेमे तू म्हटलं की ते एक्सपेक्टेशन नुसार झाले नाही, फ्लॉप झाले, पण मग याच्या पुढचं काय करायचं आहे वाट बघतोय मी. असं नाही मी करत की स्वतःहून अप्रोच नाही करत किंवा मी ऑडिशन द्यायला गेलो, असं नाही काय करत मी. आता हे 2 स्वतःहून माझ्या पदरात पडले म्हणून मी घेतले. तसं इझिली काय मिळालं चांगलं तर ऑफकोर्स मी तसं तयार झालेला आहेस. वाटतं तुला की मला कुठलाही रोल आला तरी पण बिंग ऍक्टर मी ऑफकोर्स करून घेईल, कारण असं काही नसतं किंवा ते आपल्याकडनं कामं काढून घेतात, प्रिपरेशन करून घेतात, पण ऑफकोर्स इच्छा तर आहे की चांगलं काहीतरी एक प्रोजेक्ट मिळावा. यार हे खूप डिटेलमध्ये तो इन्फॉर्मेशन देतोय, सगळी माहिती देतोय, प्रचंड आवडतंय मला. आणि माझे स्वतःचे वैयक्तिक प्रश्न होते. पॉडकास्टच्या शेवटाकडे येऊयात आपण. फॅमिली बॅकग्राऊंड, तू कुठून बिलॉंग करतोय किंवा फॅमिलीची पहिली रिॲक्शन जी होती त्याच्यात आणि आज ज्या लेवलला तू काम करतोय त्यामध्ये काय फरक पडलेला आहे? फॅमिली बॅकग्राऊंड, आता मी फॉर्च्युनेटली खूप चांगल्या फॅमिली बॅकग्राऊंड मधून येतो. म्हणजे असं मी काही उगाच कुठले इमोशनल ड्रामा करणार नाही की माझ्या घरी हेच नाही तेच नाही आणि मी गरिबीतनं वर आलोय, असं काही नाहीये. मी खूप वेल टू डू फॅमिली मधनं आलेलो आहे. काय करताय बाबा? दोघं पण जॉब करतात. ओके. सो मी पण त्यांनी मला इंजिनियर बनवलं. त्यांना वाटलं मी शिकायला जर्मनीला जाईल, तर मी जर हे नसतो करत तर मी आता जर्मनीमध्ये कुठल्यातरी कंपनीत जॉब करत असतो. तुझे इंजिनिअरिंगचे कॉलेज कुठले होते? MIT लोणी काळभोर, मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलं तिकडनं मी. सो त्यानंतर मी ते GRE चा क्लास पण लावलेला, ज्याच्याने मी आणि माझा मित्र आम्ही प्लॅन करत होतो की विल शिफ्ट टू जर्मनी. सो माझा काका तिकडे असतो. अच्छा. तो म्हणला की इथे याला पाठवा, सगळं मी करतो पुढचं. सो पण मला ह्याचा वेळ होता आधीपासून या सगळ्या गोष्टींचा, पिक्चर बघायचे हे ते. मी तो प्लॅन ड्रॉप केला. सो काय पहिले मला असं वाटतं व्हिडिओज चालू केले, मी घरी बोललोच नव्हतो की मी व्हिडिओज करतो. मला वाटतं 4000 फॉलोअर असताना बाहेरनच बाबांना व्हॉट्सअपवरती एक व्हिडिओ आला आणि त्यांना 4 लोकांनी विचारले की हा तुमचा मुलगा आहे का? तर ते मग बाबा असे इथं फोन घेऊन घरी यायचे आणि ऐकायच्या बेडरूम मध्ये. एकच व्हिडिओ 2 दिवस बघितला आणि बोललेच नाही माझे, काहीच बोलले नाही, चांगलं वाईट काहीच बोलले नाही. मग त्यांना हळूहळू त्यांना पहिले काय झालं, पहिले अथर्व फेमस झाला. लोकांना कळलं अथर्व नावाचा मुलगा कोणतरी पुण्यातनं वर होतोय, मग स्थळ पुणे काय असतं, माथा यांची ग्रुप आहे का, मग अजून 4 मुलं आहे, अच्छा यांना पैसे मिळतात. मग ते मला माझ्या पेज मध्ये इंटरेस्ट घ्यायला लागले की तू काय करतो बाबा, दाखव तुझं पेज. असं सगळं चालू झालं. मग मला आठवतंय मला 17,000 फॉलोअर झालेले तेव्हा मला नागपूर चंद्रपूर एरियामध्ये एक वेब सिरीज मध्ये ADचं काम मिळालेलं. अच्छा. हा, तर मी आधी AD करायचो ना, क्लॅप बोर्ड वगैरे येते असं. तर मग मला खरं तिकडे नव्हतं जायचं, कारण 7 दिवस म्हणजे पुण्यातला व्हिडिओज खूप गॅप पडतो आणि कुठलं ते वेब सिरीज कुठलं तरी काहीतरी टाइमपास काहीतरी करतात ते. तर मग गेलो, पण आता काय काम मिळाले तर मी तिकडे नाशिकवरनं चंद्रपूरला माझी बस होती. तर मी नाशिकमध्ये बसवरती चढायच्या आधी बाबांना कॉल केलेला की मला नाही जायचं, 7 दिवस मध्ये जाते मी, त्याच्या परत पुण्याला येतो आणि माझे व्हिडिओ करतो. तर माझे बाबा तेव्हा मला फोनवर म्हटले की तू सगळं इंजिनिअरिंग झालं? हो झालेलं, डिग्री घरी दिली. नंतर तेव्हा त्या फोनवर माझे बाबा मला म्हटले की गाढवा, तुला शिक्षणातनं बाहेर सोडून तुला आवडीचं काम करतोय, तू हे सोडून पण जर घरी बसला तर मग तू बांगड्या घालून घरी बस, असं माझे बाबा मला क्लिअरली बोलले. तुम्ही एवढं तुला 7 दिवस जाता येत नाही? मी म्हटलं अहो माझे 17,000 फॉलोअर आहे, मी व्हिडिओ करेल. मग ते म्हणले काय 17,000चे फार तर फार किती होतील, 20,000 होतील, काय लोकांना तोंड दाखवशील, 20,000 फॉलोअर आहे माझे, जा चल तिकडे जा शूटिंग कर, नाही काय ते असं अशा याच्याने. मग गेलो मी तिकडे, अख्खे 7 दिवस ते हे केले, व्हिडिओ नाही झाला, सगळं झालं वगैरे. आणि नंतर परत आलो, मग माझं शेट कॅरेक्टर फॉर्च्युनेटली चालू झालं आणि तिकडनं मी डायरेक्ट 25K to 125K जम्प मारली महिनाभरात. सगळंच बदललं, घरच्यांचे तोंड गप झाले, पैसे यायला लागले. पण यार हे आता शेट कॅरेक्टर विषयी बोलला, खूप पॉप्युलरिटी मिळाली, कसं सुचलं हे? नाही बाबा, मी आयुष्यभर त्या लोकांमध्येच वाढलोय. बाणेर, वाकड, PCMC, हिंजवडी, आपल्याकडे सगळे शेट लोकच आहे. माझ्या शाळेत पण तशी मुलं होती, कॉलेजमध्ये होती, बिल्डिंग मध्ये सगळीकडे. सो मी वाढलोच एक खूप श्रीमंत पोरांमध्ये. मी सगळ्यांचं लाईफस्टाईल तसं बघत आलोय की सगळ्यांकडे. तू प्रॉपर पुण्याचाच? बाणेरचा आधीपासून. सगळ्यांकडे गाड्या, घरं, मल्टिपल घरं, सोनं चांदी, सगळं मी खूप बघितले आधीपासून.
सो ही कॅटेगरी मला खूप माहिती आहे, त्याच्यामुळे मी त्याच्यावरतीच व्हिडिओ आणि ते ऑब्झर्वेशन हा अशा याच्यामध्ये खूप डिटेल काम होतं यार त्याच्यात. मी त्याचं लहानपणीपासून मी ते बघत आलोय प्रत्येक गोष्ट. बऱ्याचदा आपल्या आजूबाजूला काय असतं ते सोडून आपण भटकंतीला जात असतो. नाही तसं नाही केलं पाहिजे. आपल्याकडे जे आहे तेच आपण लोकांना दाखवू शकतो. म्हणजे मी उद्या एका साऊथ बॉम्बेचं कॉन्टेंट नाही करू शकत, माझा तसा लुक पण नाहीये, माझा तसा भाषा नाहीये, मी काहीच करू शकत नाही. पण आज त्याला स्टॅम्प तुझा लागला शेट. हा ऑफकोर्स. आणि उद्या साऊथ बॉम्बेचा मुलगा हे नाही करू शकत. करेक्ट. त्याच्यामुळे मला माहिती माझी कुठे जागा आहे, संपला विषय, इथे कोणी येऊ शकत नाही असं हे. तर मग जेव्हा तुला 125 आणि 100 अबोव तू जेव्हा मग सगळं वातावरण घरातलं चेंज होतं. मग मी हे झालो घरातलं, मी म्हणेल तसं असं. मग त्यानंतर सगळं अजून एक यार, सगळ्यांमध्ये कधी कधी कॉन्टेंट क्रिएटरला एक रिस्पॉन्सिबिलिटी असतं की मला करायचं हे पण आहे, पण मी अर्निंग केली तर घर चालू शकतं. तर तू जसं म्हटलं की थोडं श्रीमंतीचं बॅकग्राऊंड, श्रीमंती नाही डिसेंट, असं नव्हतं की तू कमवलं नाही तर घर चालणार, अशी काय परिस्थिती नव्हती. त्या केसमध्ये तुझी जबाबदारी तेवढी राहिली, म्हणजे तुला मूव्ह ऑन करायला तेवढी स्पेस होती. बरोबर. त्याच्यामुळे तो बेनिफिट मिळाला. बरोबर. येस. आणि ज्या लोकांना मग सायमल्टेनियसली जर का या दोन्ही गोष्टी करायच्या आणि घरही चालवायचंय आणि कॉन्टेंटवरही लक्ष द्यायचं, त्यांच्यासाठी काय, म्हणजे अगेन तो सल्ल्यावर आलो आपण, पण काय माहिती का, ज्याचं त्याचं ना आपला त्यांनाच माहिती असतं. म्हणजे एखाद्याच्या घरात काय परिस्थिती आहे किंवा तो कशातनं डेली जातोय हे आपण नाही, म्हणजे आपला बोलता येणार नाही. जर मी तो झोन कधी बघितला नाहीये किंवा त्यांनी मला झोन कधी बघितला नाहीये. प्रॉब्लेम सगळ्यांच्या घरी काही ना काही असतात. बरोबर. तर असं काही नाहीये, पण त्यांनी काय करावं हे त्यालाच कळेल. ओके, बॅक टू फॅमिली पॉइंट. फॅमिलीमध्ये किंवा नातेवाईकांमध्ये या सगळ्या गोष्टीला सुरुवातीला फॅमिलीचा तर बट ऑब्वियस सपोर्ट होता, पण समाज आणि नातेवाईक याच्यामधनं काही विरोध सुरुवातीला? माझ्या नातेवाईकांना अजून माहितीच नाही मी काय करतो. त्यांना अजूनही वाटतं की मी टाइमपास करतो. घराखाली 3 पोरं येतात, मी काहीतरी दिवसभर गार्डन मध्ये बसलो असतो. त्यांना असं वाटतं काम म्हणजे काय, उठायचं, ऑफिसला गेलो, नोकरी केली, रात्री थकून घरी आलो, म्हणजे हे काम. सो त्यांना अजून नाहीच कळत आणि मी आता समजूनही बंद करून टाकले. पण काय फरक पडत नाही, जेवढं मला माहिती चांगलं चालू आहे तोपर्यंत ठीक आहे असं हे. आणि आई वडील तर ऑफकोर्स माझे खूप अंडरस्टँडिंग पण आहे आणि सपोर्टिव्ह पण आहे. त्यांना बेसिकली फिल्म इंडस्ट्रीची खूप आवड आहे. सो त्यांना हे जे काही आता मी समजा कुठल्या ऍक्टरला भेटलो त्यांना खूप भारी वाटतं. बस. तू एकटा की भाऊ? एकटा. त्याच्यामुळे भावाने काय केलं पाहिजे तो प्रश्न राहिला. बेस्ट यार, इन्स्पिरेशनल खरं तर ही सगळी गोष्ट होती. आणि ज्या ग्रुपमध्ये किंवा मित्रांना जी गोष्ट तुझी माहिती आहे त्यांच्यासाठी काय विशेष नाही, पण आय होप की या पॉडकास्टच्या माध्यमातून बऱ्याच लोकांना ही माहिती नवीन आणि बऱ्याच लोकांना जाणून पण घ्यायचं असतं की यार मी समवन या माणसात, बरं फॅन मुवमेंट असू देत किंवा एकंदरीत जो ज्या रस्त्याने चालत असतो आणि आपल्यालाही जर का त्या रस्त्याने जायचं असेल तर बट ऑफिस 4 गोष्टी माहिती असणं गरजेचं असतं. सो ती गोष्ट हेल्पफुल ठरू शकते. थँक्यू सो मच एपी. विनंतीला मान दिला आणि शेट तुम्ही इथपर्यंत. थँक्यू सो मच. ऑलवेज वेलकम. थँक्यू. येस. सो येस, आज मी जसं सांगितलं त्या पद्धतीने आमच्या PCMचे शेट म्हणजे खुद्द आर्यक पाठक स्टुडिओला येऊन गेलेत आणि त्यांनी मुळातल्या गोष्टी झिरोपासून आता म्हणजे काही लोकांच्या किंवा आमच्यासाठी ते हिरो ठरलेले आहेत. तर झिरोपासून हिरोपर्यंतचा जो त्यांची जी जर्नी होती, त्यांचा जो प्रवास होता तो इन डिटेल त्यांनी सांगितलेला आहे. आणि याच्यात बरेच अप्स अँड डाऊन्स होते, काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे ते बोलण्याच्या ओघात खरं तर सगळं सांगून गेलेले आहेत. सो जर हा पॉडकास्ट तुम्हाला आवडला असेल तर कृपया आपल्या जवळच्या लोकांना व्हॉट्सअप ग्रुपमध्ये, सोशल मीडियावर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा. आणि चॅनलला जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद.